यानंतर पुढची बातमी पाहूयात। मध्य रेल्वे युनियनच्या अघोषित संपादरम्यान दोघांच्या मृत्यू प्रकरणी वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहिलंय। मध्य रेल्वेसह रेल्वे मंत्रालय, राज्य सरकार आणि लोहमार्ग पोलिसांना नोटीस बजावत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्याची पत्रामध्ये मागणी करण्यात आली आहे। अपघाताचा घटनाक्रम, प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात केलेल्या उपाययोजना आणि अपघातात प्राण गमावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना केलेली मदत या सगळ्या संदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश द्या अशी मागणी करण्यात आली आहे। तसंच कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय किंवा पर्यायी व्यवस्था नसताना करण्यात येणाऱ्या अघोषित संपाविरोधात मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्याचे आदेश द्या अशी मागणी या पत्रामधून करण्यात आली आहे। तर मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना अंतरिम नुकसान भरपाई द्या, तसंच जबाबदारी निश्चित करण्यासाठी कालबद्ध चौकशीची मागणी देखील या पत्रामधून करण्यात आली आहे।